तर बघा मित्रांनो, आपण ही जी सिरीज चालू केलेली ही अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे स्पर्धेच्या युगात आहे आणि स्पर्धेच्या युगामध्ये त्यांना काहीतरी करून दाखवायचं आहे. तर मॅथचे जे काही टॉपिक असणार आहे ते आपण वन बाय वन डिटेल मध्ये डिस्कस करू. आणि हा पहिला जो व्हिडिओ राहील ते तुम्ही व्यवस्थित बघा आणि सांगा मला कशा पद्धतीनं कंटेंट आपल्याला घ्यायचा आहे. तर आपल्याला टॉपिक एक टॉपिक आपण क्लिअर करणार आहे. हे टॉपिक तुम्हाला बऱ्याच ठिकाणी कामा येतील प्रत्येक स्पर्धा परीक्षामध्ये, आणि यांचा अभ्यास प्रत्येक विद्यार्थ्याने करायला हवा असं मला वाटतं. जो 6वीत आहे, 7वीत आहे, 8वीत आहे, 9वीत आहे, 10वीत आहे, जे स्पर्धेत आहे ते सगळे, कारण की हे आज ना उद्या तुमच्या कामा येणारी गोष्ट आहे. तर बघा, आपला पहिला टॉपिक जो आहे की एकदम याच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे, पण मी तुम्हाला या चॅप्टर मधले जवळपास 80% क्वेश्चन एका फॉर्मॅटना सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आपण करू. आणि एक गोष्ट कायम लक्षात घ्या, तुम्ही स्पर्धेत असल्यामुळं तुम्हाला क्वेश्चनची कन्सेप्ट कळाली पाहिजे, कारण की पेपरमध्ये तुम्हाला क्वेश्चन कोणता येणार आहे हे कोणी सांगू शकत नाही. तर ती कन्सेप्ट तुम्हाला बनवता आली पाहिजे, तयार करता आली पाहिजे. तेच आपण शिकू या व्हिडिओच्या माध्यमातून की कशा पद्धतीनं तुम्ही सॉल्युशन करायचं. तर बघा, अंतर, वेळ आणि वेग याच्या सगळ्यात मेन फॉर्मॅट आहे युनिटचा, एककचा. किलोमीटर, मीटर, किलोमीटर आवर, किलोमीटर सेकंद. त्यानंतर हे जे युनिट आहे हे ज्याला कळाली, मिनिट, हावर, सेकंद, ज्याला याचा कन्सेप्ट कळाली त्याला सगळं कळालं. मग आता बघा, सगळ्यात मेन आपल्याला एकच फॉर्म्युला लक्षात ठेवणे, तो म्हणजे कशाचा? टाइमचा. टाइम इक्वल काय? डी बाय एस, म्हणजे डिस्टन्स बाय स्पीड इंटू कधी बी 3.6. इथं 3 व्हॅल्यू आहे, 3.6, 0.06, त्यानंतर 0.001. या व्हॅल्यू कधी घ्यायच्या? जर का तुम्हाला क्वेश्चन हा युनिट मिसमॅच आहे आणि सेकंड मध्ये काढणे तर 3.6, मिनिट मध्ये काढणे 0.06 आणि हावर्स मध्ये सॉल्युशन काढणे तर 0.001. एवढं लक्षात ठेवायचंय, म्हणजे ठेवायचंय. टाइम इक्वल डी बाय एस इंटू 3.6, मिनिट मध्ये असं 0.06, हावर्स मध्ये असं 0.001. मग आता तुमच्या समोर एक क्वेश्चन आहे बघा. या क्वेश्चन कधी बी त्याचे युनिट पाहून घ्या. तुम्हाला 3 पैकी 2 गोष्टी ओळखायच्या. पण त्या एक तर टाइम, एक तर डिस्टन्स, एक तर स्पीड. या तिन्ही पैकी 2 गोष्टी तुम्हाला क्वेश्चन मध्ये असणार आहे आणि त्यांचंच रिलेशन शोधायचं आहे. मग बघा, या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 600 मीटर आहे बघा, म्हणजेच हे काय झालं? मीटर लांबी म्हणजे डिस्टन्स झालं, अंतर झालं की तुम्ही 600 मीटर. त्यानंतर किलोमीटर पर हावर किंवा मीटर पर हावर पर सेकंड, म्हणजे ती काय झाली? स्पीड झाली. यो झाला तुमचा डिस्टन्स, ही झाली तुमची स्पीड. मग आता हे जो खेळ खंडोबा लिहिलेला आहे याला सगळं विसरून जा. तुमच्याकडे काय? डिस्टन्स आहे, तुमच्याकडे काय? स्पीड आहे, काय मिसिंग आहे? टाइम. काय फॉर्म्युला आहे टाइमचा? डी बाय एस इंटू, आता लक्षात घ्या, इथं मीटर, इथं किलोमीटर पर आवर, युनिट मिस मॅच आहे. युनिट सारखे आहे का? नाही. म्हणल्यावर नुसतं डी बाय एस चं सॉल्युशन होणार नाही. मग मीटर आणि किलोमीटर पर आवर अशी मिसमॅच कंडिशन जर का असं, तर क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी काय याचा अंदाज लावायचा? 3.6, म्हणजे आन्सर तुमचं सेकंड मध्ये येणार. मग तुम्ही काय करणार? टाइम हा डी म्हणजे किती आहे? 600. हा एस म्हणजे स्पीड किती आहे? 45 गुणेला 3.6 म्हणजे 36/10. हा 0 काय होऊन जाईल? कट. आता इथं उरले 60, इथं उरले 36, इथं उरले 45. तर तुम्ही काय करशाल? काटछाट करशाल, कारण की गुणाकार करून आन्सर काढून जमायचं नाही. मग तुम्ही याला काय करा? 9 ना भागा. 9 ना जर याला भागलं 4चा भाग बसत. 9 ना जर का याला भागलं कितीचा भाग बसत? 5चा भाग बसत. काय राहिलं? 60. काय राहिलं? 4. तुम्ही याला भागा. जर का तुम्ही याला भागलं तर कितीचा भाग बसल? 5 1 चा 5. किती उरले?
1 हा तुमचा 10 किती आलं 12. 12 गुणिला किती आलं 4. आणि 12 जर का 4 ला गुणलं तर आन्सर किती 48 सेकंड हे झालं तुमचं आन्सर. काय केलं तुम्ही ना डिस्टन्स घेतला स्पीड घेतली 3.6 घेतला 600 भागेला किती 45. 3.6 म्हणजे 36 भागेचा 00 काय झाला कट 10. 60 गुणेला 36 45 9 भाग दिला. आता काटसाठी एक नॉर्मल कन्सेप्ट आहे. तर जर का 9 याला भागलं तिथं 4चा इथं 5चा भाग बसतो. याला भागलं 12चा भाग बसतो इथं 4. तर किती सेकंड आलं 48 सेकंड हे झालं तुमचं आन्सर. तुम्हाला फक्त एका फॉर्म्युल्यावर 3.6 कधी घ्यायचे कधी नाही घ्यायचे हे लक्षात ठेवा. युनिट मिस मॅच आहे मीटर आणि किलोमीटर पर आवर 3.6 कारण की तुमचं ऑप्शन हे कशात असणार आहे सेकंड मध्ये असणार आहे. तुमचा ऑप्शन जर का मिनिट मध्ये असता तर तुम्ही काय घेतला असता 0.06. तुमचा ऑप्शन जर का अवर्स मध्ये असतात तुम्ही काय घेतला असता 0.001. एकाच कन्सेप्ट मध्ये विषय संपला. तर व्यवस्थित बघून घ्या फॉर्म्युला काय आणि जेवढे जास्तीत जास्त एक्झाम्पल एकाच कन्सेप्टना सॉल्व्ह होईल ती कन्सेप्ट आपल्या कामाची. प्रत्येक क्वेश्चनचा फॉर्म्युला बनल्यावर ते सॉल्युशन करणं अत्यंत अवघड जातं. लॉजिक यूज का. दुसरा क्वेश्चन तुमच्या समोर आहे बघा. हे 100 मीटर आता बघा त्यांची कन्सेप्ट तीच आहे फक्त डिवाइड करून दिलेलं आहे. हे किती मीटर आहे 100. हे किती मीटर आहे 150. आहे तर हे अंतरच म्हणजे या क्वेश्चन मध्ये डिस्टन्स किती झालं 100 आणि 150 म्हणजेच एकूण डिस्टन्स किती होईल ते 250 मीटर झाला तुमचा डिस्टन्स. पुढं काय एक शब्द आहे बघा विरुद्ध दिशेनं चालता येईल. कधी बी विरुद्ध दिशेना आणि एका दिशेना असा असून विरुद्ध दिशेना म्हणजे या स्पीडची ऍडिंग होत असते आणि एका दिशेना म्हणजे त्याची बेरीज होत असते. काय लक्षात ठेवा. आता यस म्हणजे स्पीड हे किती आहे 55. हे किती आहे 35. एकूण स्पीड किती 90 किलोमीटर पर आवर. लॉजिक आपल्याला यूज करणे आपला काही डिस्क्रिप्टिव्ह नाहीये. आपल्याला जसं लवकर आन्सर येईल तसं आपल्याला पाहिजे. डिस्टन्स घेतली स्पीड घेतली सेपरेट फॉर्म्युला वगैरे काही नाही. जेवढे एका कन्सेप्टनं सॉल्व्ह होतील तेवढे. आता हे जे आहे सोडून द्या. आपल्याला काय डिस्टन्स आहे आपल्याकडे काय स्पीड आहे. हे 90 हे 250 कसे आले 100 आणि हे 150 250 झाले. हे 55 आणि हे 35 किती झाले 90 झाले. या विरुद्ध शब्दाच्या जागी जर का एका दिशेनं असतं तर हे 55 आणि 35 ची आपण वजाबाकी केली असती म्हणून आपण बेरीज केली कारण की विरुद्ध शब्द होता. आता आपल्याला काढणे वेळ. आता वेळ आपला फॉर्म्युला तोच टाइम D/S इंटू 3.6 कोण इथं काय मीटर इथं काय किलोमीटर पर आवर. ऑप्शन मिस मॅच आहे युनिट मिस मॅच आहे आणि याचं आन्सर तुम्हाला कशात काढणे सेकंड. हे कुठं कळत ऑप्शन मध्ये. सेकंड म्हणल्यावर 3.6 घ्या. मिनिट सांगेल असेल 0.06 घ्या. आवर सांगेल असेल 0.001 घ्या. मग राहिला सॉल्युशनचा प्रश्न. डिस्टन्स किती 250. स्पीड किती 90. 3.6 ला 36 भागेला 10. हा झिरो काय होऊन जाईल कट. काय उरलं 25 आणि 36. इथं किती आहे 9 आणि रिलेशन राहणार रे. याला भागा रे काय होईल 4. हे 25 आणि 4 25 चौक किती म्हणा 100 भागेला 10. हा 0 काय होऊन जाईल कट. किती सेकंद आला सर 10 सेकंद. मग तुम्ही याला 1 शॉर्ट मध्ये कस करशाल. आता हे प्रॅक्टिस करावं लागेल. हे किती झाले 250. हे किती झाले 90 गुणेला 3.6 म्हणजे 36 भागेला 10. 0 कट 9 चौक 36. 100 भागेला 10 किती आन्सर आलं 10 सेकंद. अरे प्रॅक्टिस करशाल तर चांगले क्वेश्चन सॉल्व्ह करशाल. कधी वेळ म्हणजे डिस्टन्स भागाकार करणे व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित बघून व्यवस्थित सॉल्युशन करा. एक चॅप्टर जर तुम्ही व्यवस्थित बघितला नक्कीच तुमचा फायदा होईल. आणि मी परत सांगतो तुम्हाला क्वेश्चन
हा पेपरमध्ये येत असतो, ते सगळ्यांसाठी नवीन असतो. पेपर झाल्यानंतर त्याची व्हिडिओ बनवणं, ती कन्सेप्ट सांगणं हे अत्यंत सोपं असतं मित्रांनो. पण आपण जेव्हा पेपरमध्ये असतो तेव्हा ते आपल्याला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. आणि तो क्वेश्चन कसा येईल हे फक्त आपली प्रॅक्टिसच सांगू शकते. हे तुम्हाला कोणीच शिकवू शकत नाही की तो क्वेश्चन हँडल कसा करायचा. ही फक्त तुमची प्रॅक्टिस सांगणार. तुम्हाला ही फक्त कन्सेप्ट झाली, याच्यावर प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. चांगली प्रॅक्टिस करा. असे आपण क्वेश्चन घेऊन येणार आहे. पूर्ण अंतर, वेळ आणि वेगचे पूर्ण क्वेश्चन फक्त या एका फॉर्मॅटना जवळपास 90% पूर्ण येणार. 3.6, 0.6, 0.001 असे आपण घेणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.